आयुर्वेदामध्ये अग्नी हा खूप महत्वाचा असा कन्सेप्ट सांगितलेला. आपली जी पचनशक्ती आहे त्याचप्रमाणे आपल्या आरोग्याचं जे मूळ स्थान आहे किंवा जे फाउंडेशन आहे दॅट इज अग्नी. अग्नी हा तुमच्या ज्या सेवन केलेले अन्न आहे त्याला ऊर्जेमध्ये, इम्युनिटीमध्ये त्याचं रूपांतरण करत असतो. त्याचप्रमाणे क्लॅरिटी ऑफ माइंड असण्यासाठी सुद्धा अग्नी खूप महत्वाचं काम करतो. जर तुमचा अग्नी चांगला असेल तर तुम्हाला हलके आणि एनर्जेटिक वाटेल, पण अग्नी जर मंद असेल, वीक असेल, तर त्यामुळे शरीरामध्ये आमदोष किंवा टॉक्सिन्स तयार व्हायला सुरुवात होते. त्यामुळे फटीग म्हणजे विनाकारण थकवा जाणवणे, पोट गच्च झालेले असणे किंवा कुठला तरी आजार हे होऊ शकतात. यासाठी आपण गरम आणि फ्रेशली तयार केलेलं अन्न खावे. त्याचप्रमाणे गरम पाण्याचा वापर देखील तुम्ही करू शकता. तसेच जास्त खाणं टाळणे. त्यानंतर जे तुम्ही अन्न सेवन करत आहात ते सेवन करताना पूर्णपणे त्या अन्नग्रहण जी काही करण्याची प्रक्रिया आहे त्यामध्ये तुम्ही पूर्णपणे इन्व्हॉल्व्ह होणं जास्त गरजेचे आहे. आणि हे जर तुम्ही फॉलो केलं तर तुमचा अग्नी मजबूत व्हायला किंवा तो टिकवून ठेवायला तुम्हाला मदत मिळेल. त्यामुळे अग्नीची काळजी घेणं हे खूप जास्त महत्वाचे आहे. त्यामुळे हेल्दी राहण्यासाठी किंवा अनारोग्य ही अवस्था टिकवून ठेवण्यासाठी चा सर्वात महत्वाचा राजमार्ग जो आहे तर तो अग्नी टिकवून ठेवणं हा आहे. आणि पर्यायानेच तुमचं शरीर, मन आणि आत्मा यांचं संतुलन टिकवण्यासाठी अग्नी बॅलन्स ठेवणं किंवा अग्नी चांगला असणं हे खूप जास्त गरजेचे आहे. धन्यवाद.